नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दिवल्लभम्। यवन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमः अपराजितः सर्वसहो नियन्ता नियमो यमः। आनंदकंद परमात्मा पंढरीनाथाची आपणा सर्वांवर असलेली जी अतीव दिव्य कृपा, या कृपेच्या प्रभावानं प्राप्त झालेल्या मानवदेहाचं सार्थक व्हावं या दृष्टीनं सद्गुरु महाकैवल्य तेजोनिधी ज्ञानचक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या आज्ञेनं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकीत आपण सगळेजण या वारकरी संप्रदायाचे पायीक होऊन चालत आहोत। खरोखर या जगात सर्वात भाग्यवान कोण असेल याचा विचार केला तर सर्वात भाग्यवान वारकरी आहे। आणि वारकरी का भाग्यवान? तो ज्ञानोबा तुकोबांचा पायीक झाला म्हणून भाग्यवान। ज्ञानोबा तुकोबांचा पायीक होऊन मिळणार भाग्य त्याचं कारण काय? तर ज्ञानोबा तुकोबांनी जे नामस्मरणाचं महत्त्व जगासमोर प्रगट केलं, भगवंताचं हृदगत म्हणून प्रगट केलं, ते या वारकऱ्यानं अधिगत केलं। आणि म्हणून कंठात भगवंताच्या नामाचं भूषण धारण करणारे हे वारकरी धन्य ठरले। मला बोलायचं हे की वारकरी संप्रदायाचा प्राण म्हणजे भगवंताचं नाम आहे। भगवंताच्या नामात एवढं मोठेपण का आहे याचा विचार जर केला तर शास्त्रकार वर्णन करतात, नामनोस्ति यावती शक्तिः पाप निर्हरणे हरेः तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जनः। भगवंताच्या नामात मनुष्याच्या कडून निर्माण झालेल्या पापाचं क्षालन करण्याची जितकी शक्ती आहे एका नामात, तितकं पातक मनुष्य आपल्या संपूर्ण जन्मभरातही करू शकत नाही। हे नामाचं सर्वोत्तम मोठेपण आहे। म्हणून या नामाचा चाळा लागला पाहिजे, या नामाची सवय लागली पाहिजे। याचा परिपाक म्हणून माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे हे झालं पाहिजे। याकरिता सगळ्या संतांचा प्रयत्न आहे, भगवंताचा प्रयत्न आहे। परमात्मा श्रीहरी स्वतः ही गोष्ट सांगतात। ज्ञानेश्वर माऊली प्रभूंच्या मुखातून सांगतात की नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारू झालो। माझ्याच नामाच्या हजारो नावा सजवून मी या भवसागरात सिद्ध झालेलो आहे की कोणी यावं, माझं कोणतंही नाव घ्यावं आणि त्याद्वारा स्वतःचा उद्धार करून घ्यावा। खरोखर मानवी जीवनाला मिळालेलं हे अमूल्य रत्न आहे। म्हणून
गोष्ट अशी असते, गंमत आहे, मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार कुणाला असतो? मुलाचं नाव ठेवण्याचा अधिकार बापाला असतो. थोडं वेगळं चिंतन आहे. गोष्ट अशी असते, शास्त्रांना असं सांगितलं, द्वादशे अहनी पिता नाम कुर्यात इति ईश्वरेच्छा. 12व्या दिवशी आपल्या मुलाचं नाव वडिलांनी ठेवलं पाहिजे. त्याच्या मनात त्या मुलाच्या बद्दल तो जसा असावा असं असेल त्या पद्धतीनं त्याच्या मनात जे नाव येतं ती ईश्वराची इच्छा असते असं शास्त्र सांगतं. आता मला सांगा, सामान्यतः मुलाचं नाव अशा पद्धतीनं बाप ठेवतो की भविष्यात त्याला कोणी नाव ठेवू नये. हा बापाचा स्वभाव आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे की आपला मुलगा आपल्यापेक्षा चांगला निघाला पाहिजे, लोकांनी त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. आता देवाचं नाव ज्यांनी ज्यांनी ठेवलं त्यांच्या बाबतीत असं म्हणता येतं का? अन्यांचा विचार आत्ता आपल्याला करता येणार नाही. आपल्या प्रस्तुत विषयाकडे आपल्याला यायचं आहे. भगवंताला 1000 नावं ठेवली कोणी आणि ते ठेवण्याचा त्याच्या मागचा उद्देश काय असेल याचा एक विचार असा आहे, पटला तर घ्या. प्रभूंना मूर्त रूपामध्ये पितामह भीष्मांनी आपल्या जीवनाच्या खूप काळामध्ये पाहिलेलं आहे. काही काळ श्रवणानं अनुभव घेतला आणि काही काळ प्रत्यक्ष अनुभव घेतला. आणि त्या प्रत्यक्ष अनुभवामध्ये पितामह भीष्मांना भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल जे जे वाटलं ते अलौकिक अशा प्रकारचं होतं. किंबहुना श्रीमद भागवतामध्ये, श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंधाच्या 8व्या अध्यायामध्ये युधिष्ठिराधिक 5 पांडवांना भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल बोलताना हा सगळा उहापोह पितामह भीष्मांनी केला. आत्ता मला तो सांगणं या प्रस्तुत विषयाला योग्य ठरणार नाही म्हणून मी बोलत नाही. पण इतका अलौकिक परमात्मा माझ्या जीवनात येतो, माझ्यापेक्षा लहान आहे. जे भाग्य नंद यशोदेला मिळालं, जे भाग्य वसुदेव देवकीला मिळालं ते मला मिळालं असतं तर काय झालं असतं. अशा प्रकारची भूमिका पितामह भीष्मांच्या जीवनात आहे. आणि जीवनाच्या शेवटी मला असा मुलगा मिळाला नाही. त्याचं एक कारण अजून होतं की मी लग्नच केलं नाही. आणि दुसरं त्यामुळे मला मुलगा होणं शक्य नाही. पण एक असतं, जरी मुलगा झाला नाही तरी आपल्याला ते पितृत्व यावं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने यावं म्हणून एक अंतःकरणातली आस पूर्ण करावी या दृष्टीनं जीवनाच्या शेवटच्या क्षणी, सर्वोत्तम क्षणी, परमात्मा श्रीकृष्ण त्यांना पितामह म्हणतात, अशा क्षणी भगवंताची 1000 नावं ठेवली आहेत पितामह भीष्मांनी. किंबहुना भगवंतानं हा अधिकार पितामहांना दिला आहे. महाभारतातले पितामह भीष्म आणि भागवतातले पितामह भीष्म यांची तुलना जर केली तर महाभारतातले पितामह भीष्म हे अयशस्वी भीष्म आहेत आणि भागवतातले पितामह भीष्म हे यशस्वी भीष्म आहेत. याचं कारण आहे, महाभारतात जे करणं आवश्यक होतं ते त्यांना जमलं नाही. त्याची कारण भिन्न असोत, त्याची मीमांसा भिन्न असेल, त्याबद्दल आता मला बोलायचं नाही. पण भागवतातल्या पितामह भीष्मांची यशस्विता कुठे आहे एका श्लोकात सांगेन आणि पुढे जाईल. सदैव देवो भगवान प्रतीक्षताम कलेवर व्यावदिदम हिनोम्यहम प्रसन्न हासारुण लोचनो लसन मुखांबुजो ध्यान पथश्चतुर्भुजः. त्या परमात्मा प्रभूंनी आता माझी प्रतीक्षा करावी की जोपर्यंत मी माझं शरीर सोडित नाही. कलेवर व्यावदिदम हिनोम्यहम. बर कसं राहावं? प्रसन्न हासारुण लोचनो लसन मुखांबुजः. ज्याच्या मुखकमलावर प्रसन्नतेचं आणि हास्याचं उत्फुल्लीकरण झालेलं आहे आणि अशा मुखकमलांनी त्यांनी माझ्याकडे पाहावं. मला सांगा, प्रभूंच्या बाबतीत इतका आदेश देणं हे सामान्यतः भक्ताच्याकडून घडतं का? आणि ते अशा वेळेस घडावं की जी भक्ताच्या जीवनातली सर्वोत्तम महत्वाची वेळ असेल. मला सांगा, अजून यशस्विता जीवनात कोणती असते? आणि म्हणून
अशी यशस्विता ज्यांना मिळाली, प्रभूंनी त्यांच्या मुखकमलातून युधिष्ठिर महाराजांना सांगण्याच्या मिशानं का होईना पण स्वतःची 1000 नावं वधवून घेतली. पितामहांना त्या काळी ते जमणं शक्य नव्हतं, पण भगवंतानं स्वतःच्या क्षमतेनं त्यांना जी दुःखहीनता दिली, दुःख नष्ट होऊन बोलण्याची क्षमता दिली, त्यातून त्यांना हे शक्य झालं. आणि त्याच्यातून जी नावं आली, अलौकिक अशी नावं आहेत. सगळ्या नावाचा उहापोह मोठमोठ्या वक्त्यांनी माझ्या मागेही केला आहे, माझ्या पुढेही करणार आहेत. वस्तुतः या सेवेचा कोणताही अधिकार नसताना सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी या दीन जीवाला आज्ञा केली. ही आज्ञा आम्हाला माऊलीचीच आज्ञा वाटते. माऊलीचे चाकर बनून राहणं, माऊलीच्या दारात अगदी झाडण्याची सेवा आली तर ते आनंदाची वाटणं असं जीवाला वाटावं. आणि त्याकरिता माऊलीने अशा पद्धतीनं सेवा करून घ्यावी. या भूमिकेतून काही सेवेचं अर्घ्य समर्पण करण्याचा प्रयत्न करीत आहे. 105 क्रमांकाच्या श्लोकामध्ये धनुर्धरः, धनुर्वेदः, दंडः, दमयिता, दमः, अपराजितः, सर्वसहः, नियंता, नियमः आणि यमः अशा प्रकारची 10 नावं आलेली आहेत. यात पहिलं नाव आहे, आपल्या बुद्धीनं आपण हे पाहणार नाही आहोत. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी ज्या ग्रंथावर सर्वप्रथम भाष्य केलं आणि ती भगवंताची इच्छा होती, कारण भाष्याला सुरुवात करायची कुठून करावी, तर शिष्याला सांगितलं ग्रंथ आण बाबा. ग्रंथ आला, विष्णू सहस्रनाम आला. त्यानं म्हटलं नाही, दुसरा पहा. दुसरा आणला, विष्णू सहस्रनामच आला. तिसरा आण, तिसराही विष्णू सहस्रनामच आला. म्हणून भगवंताची इच्छा होती आणि त्यानुसार सर्वात पहिलं भाष्य जगद्गुरु शंकराचार्यांनी या ग्रंथावर केलेलं आहे. अलौकिक आहे. म्हणून या प्रत्येक नावाचा उहापोह कमीत कमी वेळेत आपण जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांच्या विवेचनानुसार पाहूया. श्रीमान रामः महद्धनु धारयामास इति धनुर्धरः. प्रभू रामचंद्रांनी मोठं धनुष्य धारण केलेलं होतं, मोठ्या उद्देशानं धारण केलं होतं, खूप काळपर्यंत धारण केलं होतं. अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र आहेत, म्हणून त्यांना धनुर्धर असं म्हणतात. धनुः धारयति यः सः. प्रभूंनी का धारण केलं धनुष्य? वर्णन आहे, इतिहास आहे. सीता मातोश्री प्रभू रामचंद्र वनातून निघालेले असताना, वनात चाललेले असताना अचानक सीता मातोश्रींनी म्हटलं की वनात जायचंय, धनुष्याची काय गरज आहे? त्यावेळी प्रभू म्हटले ठीक आहे, पाहू आपण. आणि समोर गेल्यानंतर एक मोठा डोंगर दिसला. सीता मातोश्रींनी म्हटलं महाराज हे काय? करुणानिधान हे काय आहे? त्यावेळी प्रभूंनी म्हटलं हा हाडांचा खच आहे, हाडांचा डोंगर आहे. तिने म्हटलं कुणाची हाड आहे? ऋषी मुनींची हाड आहे. त्यावेळी सीता मातोश्रींनी म्हटलं प्रभू तुम्ही इथं असताना ऋषी मुनींची अशा प्रकारची अवस्था का झाली? प्रभूंनी म्हटलं सीते आत्ताच तू म्हणत होती ना धनुष्य कशाला धारण करायचंय. नाही प्रभो, आपल्याला सगळ्या ऋषी मुनींना सुख दिलं पाहिजे, आनंद दिला पाहिजे आणि याकरता म्हणून आपण शस्त्रास्त्रांचं धारण केलं पाहिजे. आणि त्यावेळी प्रभूंनी हात उंच करून प्रतिज्ञा केली, निसिचरहीन करऊ मही भुज उठाई पनकीन सकल मुनिन के आश्रमही जाई जाई सुखदीन. गोस्वामी तुलसीदासजी वर्णन करतात की त्यावेळी प्रभू प्रतिज्ञा करतात की सगळ्या ऋषी मुनींच्या आश्रमात जाऊन सगळ्यांना मी सुख देईन आणि संपूर्ण राक्षसहीन अशा प्रकारची पृथ्वी करेन.
याकरता काय आवश्यक होतं तर धनु म्हणजे धनुष्य आवश्यक आहे. म्हणून प्रभू धनुर्धर आहेत. स एव दाशरथी धनुर्वेदम वेत्ती इति धनुर्वेद. त्याच प्रभूंना धनुर्वेद म्हणतात. का? तेच दाशरथी राम धनुर्वेद जाणतात. किंबहुना ज्याप्रमाणे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या मुख्य वेदांची उत्पत्ती प्रभूंपासूनच आहे, प्रभूंच्या श्वासातूनच आहे, त्याप्रमाणेच त्यांचे उपवेद असलेले आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि अर्थवेद या चारही वेदांची उत्पत्ती प्रभूंपासून आहे. ज्या की सहज श्वास श्रुतिचारी असं वर्णन ज्यांचं केलेलं आहे असा परमात्मा त्या वेदाचं स्वरूप आहे. म्हणून धनुर्वेद म्हटलं. जन्म झाले वेदराशी अशा प्रकारचा तो परमात्मा. दमनम दमयताम दंडहा. पुढचं वर्णन आहे की प्रभू दंड आहेत. तिसरं नाव प्रभूंचं दंड आहे. तर दंड म्हणजे काय तर दंडो दमयतामस्मी. सगळ्या दमन करणाऱ्यांमध्ये दमन नावाचं जे कर्म आहे ते कर्म प्रभू म्हणतात मी आहे. म्हणून प्रभूंना दंड अशी संज्ञा आहे. दमन करणाऱ्यांकडून अपराधी असलेल्याला जो दिला जातो तो दंड असतो आणि तो दंड भगवंताचं स्वरूप आहे. चौथं नाव सांगितलं दमयिता. दमयिता म्हणजे दमन करणारा. प्रभू दमन करणारा कोणत्या प्रकारे आहेत तर वर्णन आहे वैवस्वत नरेंद्रादि रूपेण प्रजा दमयती इति दमयिता. दोन प्रकारे प्रभू दमन करतात. एक वैवस्वताच्या रूपानं म्हणजे यमराजाच्या रूपानं दमन करतात आणि दुसरे नरेंद्राच्या रूपानं. मृत्यूनंतर वैवस्वताच्या रूपानं आणि मनुष्य देहात असताना मृत्यूच्या अगोदर नरेंद्राच्या रूपानं. जगद्गुरु शंकराचार्यांनी इथे नरेंद्र शब्द घातला तो आत्ताच्या काळाच्या दृष्टीनं घातला की एकूण सगळ्या राजांच्या दृष्टीनं घातला हा प्रश्नच आहे. सगळ्या प्रजेचं व्यवस्थित दमन करायचं म्हणजे काय हो सगळ्यांना त्रास द्यायचा नाही. सगळ्यांना धर्माच्या मार्गावर वागण्याकरिता प्रवृत्त करायचं. मला सांगा राम मंदिराकरिता गेली 500-600 वर्ष आपण प्रयत्न करीत होतो. सगळेच जण प्रयत्न करीत होते. किती वेळा रक्त सांडलं. पण एक असा अलौकिक महापुरुष या भारत देशाला मिळाला, नरेंद्राच्या रूपानं मिळाला की त्यानं अशा पद्धतीनं या प्रजेचं दमन केलं की त्याद्वारे कुठेही रक्तपात न होता रामाच्या मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली. ही किती मोठी अभिनंदनाची गोष्ट आहे. म्हणजे वैवस्वत नरेंद्रादि रूपेण प्रजा दमयती इति दमयिता. वैवस्वताच्या रूपानेही दमन करतो. मनुष्य सगळी मोकळीक मिळाल्यानंतर मोकळ्या मनानं पाप करतो. पण त्या पापाचा परिणाम जे दमन मिळणार आहे त्याचा विचार तो करीत नाही. ते दमन अत्यंत भयानक अशा प्रकारचं असतं. असो म्हणून त्या प्रभूंना दमयिता हे यमराजाचं स्वरूप आपल्याला भयानक दिसतं पण ते सुद्धा प्रभूंच स्वरूप आहे. कारण अंततुगत्वा मांगल्याला प्रदान करणार अशा प्रकारचं ते स्वरूप आहे. म्हणून प्रभूंना दमयिता म्हटलं. दम्येषु दंड कार्यम फलम तच्च स एवेति दमहा. पुढचं नाव आहे दमहा. दंडाचे जे अधिकारी आहेत त्यांना दंडाचं जे फलस्वरूप कार्य आहे त्याला दम म्हणतात. दंडाचं फलस्वरूप कार्य म्हणजे काय तर गोष्ट अशी आहे दंड देणं हा भाग वेगळा आहे आणि अंतःकरणात त्या दंडाचं मूळ स्वरूप ठरणं. आपल्या सर्वांना कथा ठाऊक आहे. त्याचा उहापोह जास्त करीत नाही. अगदी लागूपुरता उतारा सांगून जातो. झालं काय युधिष्ठिरांची परीक्षा घ्यायची की हा खरंच न्याय व्यवस्थित देतो का. त्याकरता 4 प्रकारचे लोक समोर आलेले आहेत. दुर्योधनालाही विचारलं बाबा या 4 जणांना कशा प्रकारची शिक्षा द्यावी. दुर्योधनाने एकाच प्रकारची शिक्षा सांगितली
आणि युधिष्ठिरांनी मात्र त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना तशी शिक्षा दिली. मला सांगा, अंतःकरणात अशा प्रकारे योग्य पद्धतीनं शिक्षा देण्याची जी योग्यता आहे त्या योग्यतेला दम असं म्हणण्याची पद्धत आहे असं आचार्य सांगतात. त्यानंतर अपराजितः शत्रुभी न पराजितः इति अपराजितः, शत्रूंकडून जो कधीच पराजित होत नाही त्याला अपराजित असं म्हटलंय. त्यानंतर सर्वसहा सर्व कर्मसु समर्थः इति सर्वान शत्रून् सहते इति वा सर्वसहा, सगळ्या कर्मांमध्ये जो समर्थ आहे, कोणत्याही प्रकारचं कर्म करण्याकरिता त्याला असमर्थता वाटत नाही, ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथू असं वर्णन केलं. वेद ज्याच्या बोलण्यानं बोलतात, सूर्य ज्याच्या चालविण्यानं चालतो, प्राण ज्याच्या हलविण्यानं हलतो, अशा प्रकारचा तो परमात्मा आहे महाराज. म्हणून सगळ्या कार्यात समर्थ असलेला आणि शत्रूंन सहती इति वा सर्वसहा, सगळ्या शत्रूंना सहन करतो, म्हणजे कितीही प्रकारचे शत्रू आले तरी सुद्धा त्यांच्यातून तो मागे पळत नाही, त्या सगळ्यांना एकटाच पुरून उरतो, अशा प्रकारचा हा आहे. सर्वान स्वेश स्वेश कृत्येषु व्यवस्थापयति इति नियंता, सगळ्यांना आपापल्या कृत्यामध्ये व्यवस्थितपणे नियंत्रित करतो, त्याला नियंता असं म्हणायचं. त्यानंतर नियंता नियमः, आता या पदामध्ये एकतर अनियमः असंही निघतंय किंवा नियमः असंही निघतंय. तर जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात अनियमः हेच पद बरोबर आहे का, न नियमः नियती तस्य विद्यते इति अनियमः, ज्याचं नियंत्रण कुणीच करू शकत नाही अशा प्रकारचा तो आहे, म्हणजे ज्याला कुणीच स्वतःच्या ताब्यात ठेवू शकत नाही असा तो आहे, म्हणून अनियमः. आणि अयमः नास्य विद्यते यमः मृत्युहि इति अयमः, ज्याला मृत्यू कधीच नाही, म्हणजे ज्याच्याकडे यम कधीच येत नाही, यमाकडून जो जातो यमाचाही यम हा आहे, पण याचा यम कुणीच नाही, म्हणून त्याला अयम म्हणायचं. आणि यमनियमो योगांगे तद्गम्यत्वात् स एव नियमः यमः. आता अनियम शब्द सांगितला, अयम शब्द सांगितला, आता नियम आणि यम याची व्याख्या करतात की यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी ही जी योगाची अष्टांग आहेत, ज्या समाधीतून निर्विकल्प अशा अवस्थेलाही प्राप्त होता येतं, या प्राप्तव्याची, या अंतिम गंतव्याची सुरुवात कुठून होते तर यम आणि नियमातून होते. म्हणून तद्रूपाला प्राप्त करून देणाऱ्या साधनाची सुरुवातही तद्रूपच आहे. या न्यायानं नियम आणि यमही परमात्माच आहे, अशा प्रकारचं वर्णन या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्यांनी नियमः यमः या पदांचं केलेलं आहे. सत्ववान सात्विक सत्यः सत्यधर्म परायणः अभिप्राय प्रियार्होर्हः प्रियकृत प्रीतिवर्धनः. या पुढच्या नावाचं वर्णन असं आहे. परमात्मा सत्ववान आहे. सत्व या शब्दाचा अर्थ सत्वगुण हा नंतरचा आहे, पण बल या अर्थानं सत्व शब्द येतो. म्हणून शौर्य वीर्यादिकम सत्वम अस्य इति सत्ववान. शौर्य आणि वीर्य या दोन गोष्टी ज्याच्या ठिकाणी आहेत, शौर्य हे प्रगट झाल्यानंतर दिसतं आणि वीर्य हे शौर्याचं कारण असतं. आतली शक्ती त्याला वीर्य म्हणतात आणि बाहेर प्रहाराच्या रूपानं प्रगट होणारी जी शक्ती आहे त्याला शौर्य म्हणतात. ह्या दोन्हीचंही एकत्रीकरण ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सत्व म्हणतात आणि ते सत्व ज्याच्या ठिकाणी आहे त्याला सत्ववान अशी संज्ञा आहे, म्हणून सत्ववान म्हटलं. परमात्मा सात्विक आहे. सत्वे गुणे प्राधान्येन स्थितः इति सात्विकः. परमात्मा तसं पाहिलं तर सगळीकडेच राहतो, कुठे राहत नाही परमात्मा. परमात्मा सगळीकडे आहे,
पण प्राधान्यत्वानं विचार केला तर परमात्मा सात्विक गुणात राहतो. ज्यावेळी अंतःकरणात सत्वगुण अधिकाधिक उद्भूत होतो त्यावेळी शरीरावर जे भाव दिसतात त्यांना अष्टसात्विक भाव म्हणतात. आणि हे अष्टसात्विक भाव भगवंताला खूप आवडतात, खूप आवडतात. किंबहुना परमात्मा अंतःकरणात प्रगट झाल्यानंतरच हे अष्टसात्विक भाव प्रगट होतात आणि याचं कारणच आहे तो सत्व गुणामध्ये राहतो म्हणून त्याला सात्विक म्हटलं. परमात्मा सत्य आहे का? सत्य सत्सु साधुत्वात सत्य. जे श्रेष्ठ श्रेष्ठ लोक आहेत त्यांच्यामध्ये साधुत्वाची जी वृत्ती आहे ती वृत्ती म्हणजे परमात्मा आहे म्हणून त्याला सत्य ही संज्ञा आहे. त्यानंतर परमात्मा सत्य धर्म परायण याचं वर्णन जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज करतात. सत्ये नाम यथाभूतार्थ कथने धर्मेच चोदना लक्षणे नियतः इति सत्य धर्म परायण. परमात्मा कसा आहे तर जे बोललं ते करणार आहे. परमात्मा असं कधीच करीत नाही की बोलायचं आघळ पघळ आणि असायचं निव्वळ पोकळ, असं भगवंताचं कधीच नाही. परमात्मा जे बोलतो त्या पद्धतीनेच परमात्मा करतो, तेच करतो. परमात्मा प्रभू रामचंद्र एक बाणी होते, एक वचनी होते, एक पत्नी होते. त्याकरता स्वतःच संपूर्ण जीवन समर्पित करावं लागलं तर चालेल पण आपल्या वचनाला कधीच ते मागे सरत नव्हते. म्हणून आणि विधिरूप धर्मामध्ये ते नियत आहेत. अमुक अमुक धर्माचं आचरण केलं तर अमुक फळ मिळणार आहे हे जसं नियत असावं ते प्रभूंनी ठरवून दिलेलं आहे. म्हणून सत्य धर्म परायण हा अशा प्रकारचं प्रभूंचं नामकरण आहे. त्यानंतर अभिप्राय अभिप्रेयते पुरुषार्थकांक्षिभिः इति अभिप्राय. ज्यांना धर्म अर्थ काम मोक्ष इत्यादी पुरुषार्थांची अपेक्षा आहे असे लोक या सगळ्याच्या शेवटी कुणाची इच्छा ठेवतात तर भगवंताची अभिलाषा ठेवतात. पुरुषार्थी लोकांकडून इच्छेला जाणारा त्याला अभिप्राय म्हणायचं. किंवा अजून एक गोष्ट सांगितली की आभिमुख्येन प्रलये अस्मिन् प्रईति जगत इति वा अभिप्राय. ज्यावेळी या जगताचा प्रलय होतो त्यावेळी हा संसार कुठेतरी लीन होतो. लीन होणं म्हणजे काय तर याचं जे अस्तित्व आहे ते नास्तित्वात परिणत होणं आहे. ते काय बघा, पातेले असतात, पातेले एकात एक असतात. दिसताना ते पातेले एकच दिसतं पण ते छोटं काढलं त्याच्यापेक्षा मोठा हात असतं, त्याच्यापेक्षा मोठा हात असतं. दिसताना एक दिसणार पण 10 पातेले होतात. संसाराचं असं काही होतं का? वर्णन असंच आहे. लीन होण्याचं लय होण्याचं याच पद्धतीचं वर्णन आहे की पृथ्वी आपात आप तेजात तेज वायूत वायू आकाशात लीन होतं. पण हे आपल्याला समजण्याकरता आहे. अरे ज्याच्या समोर गेल्यानंतर हा संसार राहतच नाही ही कल्पना म्हणून सुद्धा शिल्लक राहत नाही अशा प्रकारचं ज्याच्या पुढे गेल्यानंतर होतं याचंच वर्णन केलं. आभिमुख्येन प्रलये अस्मिन् प्रईति जगत इति वा. ज्याच्या पुढे गेल्यानंतर जगत राहत नाही त्याला अभिप्राय ही संज्ञा दिली. त्यानंतर प्रियार्ह. अभिप्राय प्रियार्ह म्हणजे काय? प्रियाणी इष्टानि अर्हति इति प्रियार्ह. प्रिय असलेल्या म्हणजे इष्ट असलेल्या वस्तूचं समर्पण करण्यास जो योग्य आहे. भगवंताला काय द्यावं हो? आपल्याकडे एक पद्धत आहे. गॅसवर दूध ठेवलं असलं ते उतू चाललं की घरातल्या आजी म्हणतात कृष्णार्पण. म्हणजे काय? ते उतू गेलं म्हणजे कृष्णार्पण झालं. ते आता आपल्या उपयोगाचं नाही. असं देवाला दिलंच चालतं का? नाही. देवाला कसं द्यावं याबद्दलचं वर्णन आहे की तुम्हाला सगळ्यात आवडणारी वस्तू जी आहे ती भगवंताला दिली पाहिजे. आणि आपल्याला आवडणारी वस्तूच स्वीकारणारा जो परमात्मा आहे त्याला प्रियार्ह ही संज्ञा आहे.
दक्ष स्मृती त्याबद्दलचं वर्णन आहे. यद्यत इष्टतमं लोके यच्चास्य दैतं गृहे तत्तद गुणवते देयम तत्एव अक्षयम इच्छता. खूप याचं रहस्याचं वर्णन आहे. काय म्हणतात की जे आपल्याला आपल्या जवळ असलेलं सर्वोत्तम इष्ट आहे आणि जे आपल्याला सगळ्यात आवडणार आहे ते परमात्म्याला देत जावं. का? ते अक्षय व्हावं याच्याकरता, ते आपल्याकडून कधीच जाऊ नये याच्याकरता ते भगवंताला देत राहावं. आपण जे भगवंताला देतो, आपण जे भगवंताला प्रिय असणाऱ्यांना देतो ते आपल्याला अनंत पटीनं मिळत राहतं. हा नियम आहे. एखाद्या गरजू व्यक्तीला आपण दिलं, आपल्याला असं वाटतं आपण त्याच्यावर खूप मोठा उपकार करतो, पण असं समजण्याचं कारण नसतं. बरं, त्याच्या बदल्यामध्ये ती व्यक्ती आपल्याला त्याच्या अनंत पटीनं देण्याचं सामर्थ्य ठेवीत असते. म्हणून या सगळ्यांच्या मुळाशी परमात्मा आहे, म्हणून त्याला प्रियार्ह म्हटलंय. आणि त्याच्याच पुढचं नाव आहे अर्हा. प्रियार्होर्हा ना, प्रियार्हा अर्हा. परमात्मा अर्ह आहे. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, स्वागत आसन प्रशंसा अर्घ्य पाद्य स्तुती नमस्कारादिभिः पूजा साधनैः पूजनीय इति अर्हा. त्याचं स्वागत करावं, त्याचीच प्रशंसा करावी, त्यालाच आसन द्यावं, त्यालाच अर्घ्य द्यावं, त्याचेच चरण धुवावेत, त्याचीच स्तुती करावी, त्याला साष्टांग नमस्कार करावा. या जगात अशा प्रकारे सगळं देण्याला दुसरं कोण योग्य आहे? एक साधू योग्य आहेत, हे बरोबर आहे, पण साधूंच्या अंतःकरणात तो आहे म्हणून साधू योग्य ठरतात ना, बाकी कोण ठरतं? एका महात्म्याच्याकडे पूज्य सद्गुरु काकाजींचं जाणं झालं होतं आणि गोष्ट अशी झाली, ते काकाजींना नमस्कार करायला लागले. काकाजींनी म्हटलं, महाराज मला नमस्कार करू नका, मला नमस्कार करू नका. त्यांनी म्हटलं, तू मला नमस्कार नको करू तर माझ्या घरच्या आम्मांना नमस्कार करू का? ते आम्मा आपल्या पत्नीला म्हणायचे, आम्मांना नमस्कार करू का? त्यांचा विनोद होता, ते खूप मोठं व्यक्तिमत्व होतं. पण जगात नमस्कार करण्यास योग्य कोण? तर अर्हा. या सगळ्या उपहारांनी, या सगळ्या साधनांनी प्रभूंना प्रसन्न करावं म्हणून त्यांना अर्ह ही संज्ञा आहे. आणि त्यापुढे म्हटलं प्रियकृत. अभिप्राय प्रियार्हा अर्हा प्रियकृत. प्रियकृत म्हणजे काय? तर स्तुत्यादिभिः भजतां प्रियं करोति इति प्रियकृत. स्तुती इत्यादिकांनी जे भजन करतात, जे सेवा करतात, त्यांच्या अंतःकरणातलं त्यांना आवडणारं सगळं काही देणारा जो आहे त्याला प्रियकृत असं म्हणायचं. प्रियकृत ही सुद्धा अलीकडची अवस्था झाली. परमात्मा त्याच्याही पुढे आहे प्रीतिवर्धन. प्रीतिवर्धन या शब्दाचा अर्थ सांगत असताना सांगितलं, तेषाम एव प्रीती वर्धयति. वस्तू दिली, वस्तू आवडती झाली, कदाचित त्या वस्तूवर प्रेम रूढ झालं की भगवंतावरच प्रेम जाईल. म्हणून परमात्मा त्या वस्तूपेक्षाही त्या भक्तांच्या, त्या साधूंच्या अंतःकरणात स्वतःच प्रेम देतो. प्रेम देवाचे हे देणे, अहम भाव जाय जेणे. परमात्मा प्रेम देतो की ज्यामुळे अहंकाराची क्षती होते, अहंकार विरून जातो. देहभाव जेथे विरे ते साधन दिधले पुरे. बाप रखुमा देवी वरे, विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठल रे. माऊलीने हेच सांगितलं की ते प्रेम देणारा तो आहे, म्हणून त्याला प्रीतिवर्धन अशी संज्ञा आहे. अशा प्रकारे या दुसऱ्या श्लोकामध्ये जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांनी आणि पितामह भीष्मांनी 9 नामांचं वर्णन केलेलं आहे. विहाय सगतिर्ज्योतिः सुरुचिर्हुत भुग विभुः रविः विरोचनः सूर्यः सवितार विलोचनः. यामध्ये 10 नावांचा उल्लेख आलेला आहे. यात पहिलं नाव आहे विहायस गतिः. विहायसम गतिः आश्रयः अस्य इति विहायस गतिः. ज्याची गती म्हणजेच आश्रय आकाश आहे त्याला विहायस गती असं म्हणतात.
आश्रय आकाश कसा असू शकतो, तर विष्णुपद किंवा आदित्य रूपात परमात्म्याचं असणं, याला विहायस गती अशी संज्ञा आहे. विष्णुपदात स्थिती कशी आहे, परमात्म्याचा आश्रय कसा आहे. विष्णुपद आकाशात कधी गेलं होतं. वामन रूपामध्ये, भगवान वामनांच्या रूपामध्ये संपूर्ण आकाश मंडलाला विष्णू एका विष्णुपदानं व्यापलेलं आहे. म्हणून त्या विष्णुपदातही परमात्म्याची स्थिती आहे. अशा स्थितीला विहायस गती म्हणतात. किंवा प्रभू आदित्य मंडलामध्ये सतत निवास करतात. आपल्याला ठाऊक आहे प्रभूंनी स्वतःचा जो पत्ता सांगितलेला आहे त्यात तो मी वैकुंठी नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे. इथे मला तिथलं सगळं वर्णन करायचं नाही, पण भानुबिंबात परमात्मा अन्य वेळी असतो हे वर्णन तिथे आहे. आदित्यानामहं विष्णू. म्हणून आदित्य रूपानं परमात्मा आकाशामध्ये स्थित आहेत. म्हणजे आकाश हा भगवंताचा आश्रय आहे. त्या विष्णुपदालाही आकाशाचा आश्रय मिळालेला आहे. म्हणून विहायस गती हे भगवंताचं नाव आहे. त्यानंतर ज्योतिही. स्वत एव द्योतते इति ज्योती. ज्योती शब्दाची व्याख्या सांगत असताना परमात्मा स्वतःच प्रकाशित होतो म्हणून त्याला ज्योती म्हणतात. ज्ञानेश्वर माऊलींनी ही गोष्ट स्पष्ट सांगितली. ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती ते हे उभी मूर्ती विटेवरी. परमात्मा निज ज्योती आहे. परमात्मा प्रकाश रूप आहे. या जगात प्रकाश देणारी जी जी तत्व आहेत या तत्वांनाही प्रकाशित करण्याचं सामर्थ्य परमात्मा ठेवतो. बघा, आपण चंद्र प्रकाशित करतो. चंद्र रात्री प्रकाश देतो, सूर्य दिवसा प्रकाश देतो. पण चंद्र स्वप्रकाशी आहे की परप्रकाशी आहे, तर याचं उत्तर आहे चंद्र परप्रकाशी आहे. चार्जेबल सेल आहे. दिवसभर सूर्याकडून चार्जिंग करून घ्यायचं आणि रात्री जगाला प्रकाश द्यायचा, हे चंद्राचं काम आहे. जसा चंद्र परप्रकाशी आहे, सूर्य आपल्याला स्वप्रकाशी वाटतो. पण संतांचं म्हणणं असं आहे आणि सिद्धांताचं म्हणणं असं आहे की चंद्र सूर्याच्या मानसी प्रकाशेजे. चंद्र आणि सूर्य या सगळ्यांना प्रकाशित कुणामुळे होता येतं, त्याचं उत्तर आहे परमात्म्यामुळे होता येतं. आणि परमात्मा कुणामुळे प्रकाशित होतो का? नाही, हा स्वराट आहे. श्रीमद भागवताच्या पहिल्याच मंत्रामध्ये ही गोष्ट स्पष्ट सांगितली. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः च अर्थेषु अभिज्ञः स्वराट. स्वराट या शब्दाची व्याख्या श्रीधराचार्य स्वामी महाराजांनी केली. स्वेन राजते असौ स्वराट, जो स्वतःच प्रकाशित होतो. आणि हीच गोष्ट वेगळ्या भाषेत जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज इथे सांगतात स्वत एव द्योतते. तिथे स्वेन राजते म्हणणं काय आणि ते स्वत एव द्योतते म्हणणं काय? ज्योती आणि स्वराट या दोन्हीचा अर्थ एकच आहे की ज्याला प्रकाशात येण्याकरिता दुसऱ्याची गरज लागत नाही त्याला ज्योती म्हणायचं. नारायण पुरो ज्योतिरात्मा नारायण उपनिषदामध्ये केलेलं वर्णन आहे. त्यानंतर सुरुचिही. सुरुची शब्दाचा अर्थ आहे शोभना, रुचिही, दीप्तीही, इच्छा वा अस्य इति सुरुचिही. रुची शब्दाचे दोन अर्थ. रुच हा जो धातू आहे हा दीपन अर्थ प्रकट करणार आहे. रोचते नाम प्रकाशते. प्रकाशित होणं, सुंदर प्रकाशित होणारा, सुंदरपणे प्रकाशित होणारा अशा प्रकारचा तो आहे. म्हणून ज्याला सुरुची म्हणायचं. आणि नाही अरे ज्याची इच्छा सुंदर आहे. मला सांगा, या प्रभूंना जगताचं निर्माण करण्याची इच्छा झाली, बरोबर? हे जग त्यानं किती सुंदर निर्माण करावं हो. एका कवीनं म्हटलंय, देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. वर्णन मोठं आहे, जुनी कविता आहे, पण यात सगळं सुंदर कसं आहे हे वर्णन आहे. आपल्याला प्रमाण म्हणून जरी घेता न आलं तरीही या सृष्टीचं जे सौंदर्य आहे, या सृष्टीचं सौंदर्य निर्माण करण्याची म्हणजे हे असं असं असावं अशा प्रकारची निर्माण करण्याची इच्छा ज्याच्या अंतःकरणात झाली
ती इच्छा किती सुंदर असेल. म्हणून या ठिकाणी शोभना इच्छा यस्य सहा सुरुची, ज्याची सुंदर इच्छा असते, जीवानं आपल्याकडे यावं ही इच्छा काही वाईट आहे का? जीवाला सगळं काही सगळ्या वेळी मिळालं पाहिजे ही काही इच्छा वाईट आहे? यातली कोणती इच्छा प्रभूंची वाईट नाही, म्हणून त्याला सुरुची ही संज्ञा आहे. त्यानंतर हुतभुक हे नाव आहे. हुतभुक या पदाचा अर्थ करीत असताना समस्त देवतो देशेन प्रवृत्तेषु अपि कर्मसु हुतम भुंक्ते भुनक्ती इति वा हुतभुक. जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, सगळ्या देवतांच्या इच्छेनं तुम्ही अग्नीमध्ये जे जे काही देता, अग्नये स्वाहा अग्नये इदन्न मम, इंद्राय स्वाहा इंद्राय इदन्न मम, वायवे स्वाहा वायव इदन्न मम. इंद्राला दिलं, अग्नीला दिलं, वायूला दिलं, सोमाला दिलं, शुक्राला दिलं, सगळ्यांना दिलं. जात कुठं व्हाय? सगळं जात दुसरं कुठंच जात नाही, परमात्म्याच्या मुखात जात, परमात्म्यापर्यंत पोचतं. म्हणून इतर देवतांच्या उद्देशानं दिलेलंही हवन केलेलं जो भोगतो, जो स्वीकारतो, त्याला हुतभुक म्हणायचं. आणि भुनक्ती या शब्दाचा अर्थ केला, ते स्वीकारल्यानंतर त्यांचं रक्षणही जो करतो त्याला हुतभुक ही संज्ञा शास्त्रकारांनी दिली. त्यानंतर विभुः सर्वत्र वर्तमानत्वात् त्रयाणां लोकानां प्रभुत्वात् वा विभुः. विभू या शब्दाचे दोन अर्थ आहेत. विभू या शब्दाचा पहिला अर्थ व्यापक असा आहे. मग व्यापक आहे तर कसा व्यापक आहे? सगळीकडे सतत राहणारा आहे. सामान्यतः जीवाला ही व्यापकता आहे का? आज अमुक ठिकाणी आपण आहोत तर दुसऱ्या ठिकाणी राहणं होतं का? दुसऱ्या ठिकाणी त्याचं अस्तित्व नसतं. सामान्यतः मनुष्याला जीवाला प्रतिबंध आहेत. तो प्रतिबंध देशकाल वस्तुत्वाचा कोणताही प्रतिबंध प्रभूंना नाही. म्हणून परमात्मा विभू आहे, व्यापक आहे. आणि विभू या शब्दाचा अर्थ प्रभू असा आहे. म्हणून त्रयाणाम लोकानां प्रभुत्वात् वा विभू. तीनही लोकांचं प्रभुत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांना विभू असं म्हटलं जातं. म्हणून विभू. त्यानंतर वर्णन आहे रविही रसनात आदत्ते इति रविही. रसांचं ग्रहण करतो म्हणून त्याला रवी असं म्हणतात. मला सांगा, आपल्याला पाऊस पडतो म्हणजे नेमकं काय होतं? आकाशात पाणी कुठून जातं? विज्ञानाचं संशोधन आता काही शेकडो वर्षांपूर्वीचं असेल, काही शतवर्षांपूर्वीचं असेल, की समुद्राचंच पाणी शोषलं जातं आणि मग त्याचंच पुन्हा गोड पाण्याच्या रूपात वितरण केलं जातं. पण हे वर्णन माऊलींनी अगोदर 700 वर्षापूर्वी करून ठेवलं. मी सूर्याचे वेशे तपे तै हे शोषे, पाठी इंद्र होऊन वर्षे तै पुढती भरे. मी काय करतो म्हणजे मी नाही, प्रभू म्हणतात, मी काय करतो? मी सूर्याचे वेशे तपे, मी सूर्याच्या वेशानं तपतो आणि तपानं काय करतो? ते तपून समुद्रात किंवा भूमीवर जे जे पाणी आहे ते शोषून घेतो. रसान आदत्ते इति रविही, हे जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचं म्हणणं काय? आणि मी सूर्याचे वेशे तपे तै शोषे, हे सद्गुरु माऊलींचं म्हणणं काय? एक म्हणणं आहे. म्हणून त्याला रवी ही संज्ञा आहे. हे वर्णन विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये आलं. रसनाच रसानाच तथा दानात रवी इति अभिधीयते. रसांचं ग्रहण करण्यामुळे त्याला रवी म्हटलं जातं. विविधम रोचते इति विरोचना. पुढचं नाव आहे प्रभू विरोचन आहे. विरोचन यातही रुच धातू आला. वेगवेगळ्या प्रकारांनी सुशोभित होतात. कोणताही प्रकार त्याला लावा हो. तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठला. तुम्ही त्याला विठ्या म्हणा, तुम्ही त्याला किट्या म्हणा, कारट्या म्हणा, काही म्हणा, ते याला शोभतं. त्याचं सौंदर्य वाढविणारच ठरतं. संतांनी आपापल्या रुचीनुसार त्याला आपलंसं केलं, त्याच्याबद्दल बोलले,
त्याच्याबद्दलचं प्रेम अंतःकरणात ठेवलं, वाढवलं आणि जगाच्या अंतःकरणात ते वाढवलं. का? अरे काही याच्याबद्दल बोला त्याला ते शोभतं आणि ते शोभतं म्हणून त्याला विरोचन ही संज्ञा आहे. विरोचन. त्यानंतरचं वर्णन आहे रविर्विरोचन सूर्य. सूर्य या पदाची व्याख्या करीत असताना आचार्यांनी म्हटलं सूते श्रियम इति सूर्य अग्निः वा सूर्य. काय? पाणिनींच्या सूत्रानुसार राजसूय सूर्य हे सूत्र दिलं, आचार्यांनी हे दिलं. यात शून्य धातू आहे. हा शून्य धातू दोन अर्थांनी वापरला जातो. एक प्रेरणार्थक तो धातू आहे आणि एक प्रसवार्थक आहे. प्रसवार्थक म्हणजे निर्माण करणारा आणि प्रेरणार्थक म्हणजे प्रेरणा करणारा. मला सांगा, मनुष्याला चांगल्या गोष्टीची प्रेरणा रात्री जास्त होते का दिवसा जास्त होते? खूप चांगलं करावं असं रात्री वाटतं का दिवसा वाटतं? सूर्य उगवल्यावर जास्त चांगली कामं होतात की सूर्यास्तानंतरच्या अंधारात जास्त चांगली कामं होतात? निशाचर चांगली कामं करतात की दिवसा व्यवहार करणारे जास्ती चांगली कामं करतात? रात्रीचे व्यवहार चांगले मानले जात नाहीत. दिवसाचे व्यवहार चांगले मानले जातात. आणि हे प्रेरणा करण्याचं काम परमात्म्याचंच रूप असलेला सूर्य करतो म्हणून त्याला सूर्य म्हटलं. आणि श्रीला म्हणजे शोभेला जन्म देतो म्हणून त्याला सूर्य म्हटलं. रविर्विरोचन सूर्य हा सविता. सविता का म्हणायचं? सर्वस्य जगतः प्रसविता इति सविता. सगळ्या जगाला प्रसवणारा तो आहे म्हणून त्याला सविता म्हणा. आणि रविलोचन हा रविही लोचन चक्षुः अस्य इति रविलोचन. ज्याचे डोळे सूर्य आहे. मुंडकोपनिषदामध्ये अग्निर्मूर्धा चक्षुषी चंद्र सूर्य इति श्रुते. हे अग्नी त्याचं मस्तक आहे आणि चंद्र आणि सूर्य त्याचे चक्षु आहेत, त्याचे डोळे आहेत, अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. म्हणून त्याला रवी लोचन आहेत ज्याचे, असा तो रविलोचन आहे. इथपर्यंतचं वर्णन या ठिकाणी केलं गेलं. अनंतो हुतभुग्भोक्ता सुखदो नैकजोग्रजः अनिर्विण्णः सदामर्षी लोकाधिष्ठानम् अद्भुतः. या ठिकाणी या 108व्या श्लोकातही 10 नावांचा उहापोह केला गेला. यात पहिलं नाव अनंत हे आहे. याचं वर्णन करीत असताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात नित्यत्वात सर्वगतत्वात देशकाल परिच्छेदाभावात अनंतः शेषरूपः वा. पहिली गोष्ट तो नित्य आहे म्हणून त्याला अनंत म्हणा. तो सर्वगत आहे, सगळ्यांच्या ठिकाणी तो आहे म्हणून त्याला अनंत म्हणा. आणि तिसरा भाग सांगतात देशकाल परिच्छेद अभावात. देशाचा परिच्छेद ज्याला लागत नाही, काळाचा परिच्छेद ज्याला लागत नाही, अशा प्रकारचा जो आहे, या अभावाचा प्रतियोगी जो होत नाही, अशा प्रकारचा तो त्याला अनंत म्हणा. सामान्यतः ज्याचं निर्माण झालं त्याचा अंत हा निश्चित आहे. अरे या प्रभूंचं निर्माणच नाही तर त्याला अंत कसा असेल? म्हणून तो अनंत आहे. नामदेव महाराजांना विचारलं, प्रेमसम्राट नामदेव महाराजांना विचारलं तुमच्या देवाला अनंत का म्हणतात हो? नामदेव महाराजांनी उत्तर दिलं अनंत म्हणती माझी या स्वामी ते अनंत गुण त्याते म्हणून या. माझ्या स्वामींना अनंत का म्हणतात? तर त्याला अनंत गुण आहेत. त्याच्या गुणांचं वर्णन करता येत नाही अशा प्रकारचे त्याचे गुण आहेत म्हणून तो अनंत आहे. त्यानंतर हुतभुक. गंमत अशी आहे, मागच्याही श्लोकात हुतभुक हे नाव आलेलं आहे आणि याही श्लोकात हुतभुक हे नाव आलंय. याचं वर्णन थोड्या वेगळ्या पद्धतीने आचार्यांनी केलं. हुतम भुनक्ती इति हुतभुक. तिथे अन्य देवतांच्या उद्देशानं केलेलं जो घेतो त्याला हुतभुक म्हटलं. आणि इथं अग्नीच्या रूपानं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला हुतभुक म्हटलं. जे देतो, जे आपण हवन करतो ते अग्नी म्हणतो का आता माझं पोट बिघडलंय, आता मला काही जाणार नाही बाबा असं म्हणतो? तुम्ही त्यात कितीही हवन करा तो स्वाहा 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 त्याचं खाणं सुरू असतं.
उलट जितकं द्यावं तितकं तो तेजस्वी होतो, तितकं तो स्वीकार करतो. म्हणून हुतम भुनक्ती ती हुतभुक, जितकं द्या तितकं स्वीकारणारा तो आहे. त्यानंतर भोक्ता, परमात्मा भोक्ता आहे. परमात्मा भोक्ता कसा आहे याबद्दलचं वर्णन आहे. प्रकृतीम भोग्याम अचेतनाम भुंगते इति भोक्ता. भोग्य असलेली, अचेतन असलेली जी प्रकृती आहे त्या प्रकृतीचा जो भोग घेतो त्याला भोक्ता असं म्हणतात. किंवा अजून एक आहे जगत पालयती इति वा भोक्ता. जगाचं पालन करणारा तो आहे. काय आहे? पृथ्वीवर पृथ्वीचं राज्य करणारा जर एखादा राजा असेल तर काय म्हणतात? हा राजा या पृथ्वीचा भोग घेतोय, त्याला भोक्ता म्हणतात. का? अरे राज्य करतो, त्याच्यावर त्याचं स्वामित्व आहे, त्याला जसं वाटावं तसं त्यानं त्याचं पालन करावं, अशी त्याची स्थिती आहे, म्हणून त्याला भोक्ता असं म्हटलं. त्यानंतर सुखदहा, भक्तानां सुखम मोक्ष लक्षणम ददाती इति सुखदहा. जे भक्त आहेत त्यांना मोक्ष लक्षण असलेलं सुख प्रदान करतो, म्हणून त्याला सुखद म्हणतात. आचार्यांनी म्हटलं यातून अजून एक नाव निघतंय असुखदहा. असुखद आहे का हो परमात्मा? जर सुखद असेल तर असुखद कसा असेल? आणि असुखद असेल तर सुख देणारा कसा होईल? पण हा जो दा धातू आहे ना, दा ददाती, पण दो देती, दो धातू जो आहे तो देती या अर्थाचा आहे. देती म्हणजे काय? नाश करणे, खंड करणे. असुखम देती खंडयती इति वा असुखदा. असुख जे जे काही आहे त्या सगळ्याचं खंडन करण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो असुखद आहे. मला सांगा, या जगात पक्का व्यवहार करणारा जास्त सुखी असतो का परमार्थ करणारा जास्त सुखी असतो? परमार्थ करणारा जास्त सुखी आहे. व्यवहार करणाऱ्याच्या भूमिकेतून पाहिलं तर परमार्थ करणाऱ्याला कोणत्याच प्रकारचं सुख नाही. व्यवहार करणारा जेव्हा वारी करणाऱ्याला पाहतो तेव्हा स्वतः गादीवर बसल्यामुळे मी कसा आरामात आहे अशी त्याची भूमिका असते. पण याच्या कष्टातही याला सुख वाटतं. मी एक आपल्याला प्रश्न विचारतो की आज वारीच्या कष्टानं शरीर पक्के झालेले लोक जास्त सुखी आहेत या कोरोना काळात, की ज्यांनी सतत आपल्या शरीराला गादीवर आणि पलंगावर आरामच दिलाय असे लोक सुखी आहेत? हो, उत्तर एकच मिळेल की आज ते लोक सुखी आहेत की ज्यांनी माऊलीच्या मागे आपलं जीवन संपूर्ण वाहिलंय आणि वारीत जे आपलं जीवन संपूर्ण समर्पण करतात. का बरं? अरे अशा लोकांच्या जीवनात येणारं असुख जे आहे त्या सगळ्या असुखाचं खंडन परमात्मा करतो. असुखम द्यती इति असुखदः. पुढचं वर्णन केलं नैकजहा. नैकजहा या शब्दाचा अर्थ आहे एकदा न जन्मणारा. एकदा न जन्मणारा म्हणजे एकदाही न जन्मणारा असा नाही, अनेकदा जन्मणारा. न एकजहा अनेकजहा. धर्मगुप्तये असकृत जायमानत्वा नैकजहा. धर्माच्या रक्षणाकरिता अनेक वेळा स्वतःला प्रगट करविणारा, स्वतःचा जन्म घडविणारा अशा प्रकारचा जो आहे त्याला नैकज ही संज्ञा दिली. अवतरेम ऐसिया काजा लागी अवतरेमी युगायुगी परी हेची ओळखे जो जगी तो विवेकिया. माऊलीने 4थ्या अध्यायात केलेलं वर्णन आहे. म्हणून परमात्मा पुन्हा पुन्हा जन्माला येतो म्हणून त्याला नैकजहा ही संज्ञा दिली. त्यानंतर अग्रजहा. अग्रे जायते इति अग्रजहा. हिरण्यगर्भः. सगळ्याच्या सुरुवातीला जो जन्माला येतो त्याला अग्रज म्हणतात. आता बघा, भावाचे 3 प्रकार आहेत. मधला भाऊ आहे, मोठा भाऊ आहे आणि लहाना भाऊ आहे. मोठ्या भावाला काय म्हणतात? हो, मोठ्या भावाला अग्रज म्हणतात. अग्रे जाता इथे अग्रजः. आणि लहान्या भावाला काय म्हणतात? अनुजः. अनुजाता इति अनुजः. जो नंतर जन्माला येतो त्याला अनुज म्हणावं, जो अगोदर जन्माला येतो त्याला अग्रज म्हणावं. आता भगवंताच्या भावांचा विचार इथं नाहीये. श्रीकृष्णाच्या अवताराचा विचार केला तर परमात्मा अनुज आहे.
पण संपूर्ण सृष्टीचा जर विचार केला तर श्रुती मातेने हे स्पष्ट सांगितलं. ऋग्वेद संहितेमध्ये 10व्या मंडलात हे वर्णन आलं. हिरण्यगर्भ हा समवर्तताग्रे. हिरण्य गर्भ अग्रे समवर्तत. हिरण्यगर्भ हा अग्रे समवर्तत. सगळ्यात सुरुवातीला जो जन्म आहे किंवा जे निर्माण आहे ते हिरण्यगर्भाचं निर्माण आहे इत्यादी श्रुतीवरून, म्हणून त्याला अग्रज म्हटलं. त्यानंतर नैकजोग्रजः अनिर्विण्णः, पुढचं नाव आहे अनिर्विण्णः. अवाप्त सर्व कामत्वात अप्राप्ति हेतु अभावात निर्वेदः यस्य न अस्ति इति अनिर्विण्णः. ज्याला जी जी इच्छा होईल ती सगळी इच्छा त्याची त्याच क्षणी पूर्ण होते. हा एक भाग. अवाप्त सर्व कामत्वात आणि अप्राप्ती हेतू अभावात, म्हणजे कोणती गोष्ट मिळणार नाही अशा प्रकारचं कारणच ज्याच्या पुढे उपलब्ध होत नाही. समजा आज वाटलं नाही, आज काही झालं तरी आळंदीला जायचंय. आज आळंदीला जाता येते का? नाही जाता येत. इच्छित आहे पण इच्छित मिळत नाही. त्यावेळी अंतःकरणात काय होतं हो? अंतःकरणात दुःख होतं, अंतःकरणात निर्विण्णता येते. पण भगवंताला वाटलं पंढरीहून आळंदीला जायचंय, त्याला कोरोना काय करील हो? त्याला काहीच करीत नाही. त्याला कोणत्याही इच्छेची प्राप्ती करण्याकरता कोणताही अडसर कधीच येत नाही, म्हणून त्याला अनिर्विण्ण ही संज्ञा दिली. अनिर्विण्ण, त्याला निर्वेद नाही, त्याला दुःख नाही, त्याला खेद नाही. त्यानंतर सांगितलं सदामर्षी. सदामर्षी, सदामर्षी या शब्दाचा अर्थ सांगितला गेला सतः साधून आभिमुख्येन मृष्यते क्षमते इति सदामर्षी. प्रायः स्वतः मोठं झाल्यानंतर मनुष्याचा एक स्वभाव बनतो. तो स्वभाव असा असतो की आपल्या समोर आपल्यापेक्षा कुणी मोठा यायला लागला की त्याला सहन होत नाही. माऊलींनी कुठेतरी असं वर्णन केलेलं आहे की जे तेजस्वी असतात किंवा तेजस्वी कुळात निर्माण झालेले असतात, अगा उत्तम कुळीची आहुती आणि गुणलावण्य आथी आणि की ते न साहती सुतेजपणे. माऊली बोलते कुळ उत्तम असावं, गुण असावेत, सौंदर्य असावं, अजूनही अनेक काही चांगलं असावं. या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि आपल्या समोर आपल्यापेक्षा चांगला आला किंवा चांगला नसून त्याचं चांगलं म्हणून वर्णन दुसरं कोणी करायला लागलं की आपलं चांगुल पण पार बाजूला जातं, डोळे लाल होतात, तोंड लाल होतं, अप्रसन्नता येते, राग येतो, कधी एकदा इथून उठून जाईल असं होतं. सवतीचा भाव निर्माण होतो. मला सांगा, ही अंतःकरणातली जी प्रवृत्ती आहे ना, ही प्रवृत्ती दुसऱ्या कुणाची नाही, ही परमात्म्याचीच प्रवृत्ती आहे. थोडं वेगळं वाटेल आपल्याला, पण आचार्यांच्या मागे जात जात हे बोलणं आहे. परमात्म्यालाही आपल्या समोर दुसरं कुणी सहन होत नाही. अरे त्याच्या समोर दुसरं कुणी टिकतच नाही, तो टिकूच देत नाही. पण एक आहे, आचार्य म्हणतात सतः साधून आभिमुख्येन मृष्यते क्षमते इति सदामर्षी. देव आपल्यासमोर कुणालाच सहन करीत नाही, पण साधूंना सहन केल्याशिवाय राहत नाही. देव आपल्यापेक्षा मोठं कुणाला होऊच देत नाही, पण साधूंना मोठं केल्याशिवाय राहत नाही. साधू जेव्हा स्वतःपेक्षाही खूप मोठे होतील तेव्हा देवाच्या अंतःकरणात आणि देवाच्या डोळ्यात कृतकृत्यतेची भावना असते. याला सदामर्षित्व म्हणतात. संतांच्या बाबतीतलं अमर्षित्व, संतांच्या बाबतीतलं सहन करण्याची स्थिती प्रभूंच्या ठिकाणी आहे, म्हणून प्रभूंना सदामर्षी ही संज्ञा दिली. लोकाधिष्ठानम तम अनाधारम आधारम अधिष्ठाय त्रयो लोकाः तिष्ठन्ति इति लोकाधिष्ठानम ब्रह्म. परमात्मा कसा आहे हो? परमात्मा अनाधार आहे. परमात्म्याला आधार कुणीच नाही, पण त्याला आधार मानून त्याच्याच अधिष्ठानावर स्थिर राहून तीनही लोक स्थिर राहतात, असा जो आहे त्याला लोकाधिष्ठान म्हणायचं. आणि अद्भुतत्वात अद्भुत, जो अद्भुत आहे म्हणून त्याला अद्भुत म्हणतात. तर अद्भुत आहे म्हणून अद्भुत म्हणतात कसं? श्रवणायापि बहुवीर्यो न लभ्यः शृण्वन्तोऽपि बहवो यं न विद्युः.
आश्चर्यो वक्ता कुशलोस्य लब्धा आश्चर्यो ज्ञाता कुशलानुशिष्ट. वर्णन आलं, हे वर्णन कठोपनिषदामध्ये आलं, पहिल्या वल्लीत आलं. श्रवणाय अपि बहुभी हा न लभ्य. बऱ्याच लोकांना ऐकायलाच मिळत नाही. ऐकायला बसले तरी ऐकायला मिळत नाही, ऐकायला न बसलेल्यांना ऐकायला मिळत नाही, यात काही नवल नाही. पण ऐकायला बसलेल्यांना सुद्धा ऐकायला मिळत नाही. वेळेची मर्यादा आहे म्हणून मी यापेक्षा जास्त बोलत नाही. अजून शृण्वंतोपि बहवो यम न विद्युः. ऐकणारे सुद्धा सगळे त्याला जाणतात का हो? अहो काय ऐकलंय हेच लक्षात येत नाही. कीर्तनाला गेल्यानंतर जर आपण विचारलं काय हो कालच्या महाराजांनी अभंग कोणता घेतला, ते म्हणले तुकाराम महाराजांचा अभंग होता. अरे पण अभंग कोणता होता नाही सांगता येत. अभंगच सांगता येत नाही तर त्या अभंगात काय सांगितलं हे सांगता येईल का? ऐकणारे नाहीत का? ऐकणारे असूनही किंबहुना त्याच्या पलीकडे जाऊन बोलेन. ऐकून ते समजून घेऊनही बऱ्याच जणांना ते कळत नाही. अशा प्रकारचं जे तत्व आहे. आश्चर्य वक्ता कुशला अस्य लब्धा. ज्याच्याबद्दल बोलणारा खरंच आश्चर्यकारक असतो. लक्षात ठेवा, ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल असं बोलायचं असतं की ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात न दिसता त्याचा प्रकाश झाला पाहिजे. थोडं आतलं बोलणं आहे की ज्या परमात्म्याबद्दल काही कळत नाही पण एखाद्याचं बोलणं असं असतं की त्या बोलण्याचा परिणाम अंतःकरणात अनुभवाच्या रूपानं उतरतो. असा बोलणारा जो आहे तो आश्चर्य रूप आहे. याच्याबद्दल अशा पद्धतीनं बोलणारा जो आहे तो आश्चर्य रूप आहे. आणि कुशल हा अस्य लब्धा. आणि अनुभवाच्या रूपानं अंतःकरणात याला प्राप्त करून घेणारा जो आहे तो सुद्धा कुशल आहे. आणि आश्चर्य ज्ञात हा कुशलानुशिष्ट. आणि कुशल अशा आचार्यांच्या मागे राहून त्यांची आज्ञा पाळीत पाळीत त्याचं ज्ञान करून घेणारा हाही आश्चर्य रूप आहे. म्हणून या परमात्म्याला कठोपनिषदातल्या या श्रुतीनुसार या परमात्म्याला अद्भुत असं म्हटलं. किंबहुना श्रीमद भगवद्गीतेतल्या 2ऱ्या अध्यायातल्या 29व्या श्लोकामध्ये सुद्धा आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैनम अन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित्. अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. स्वरूप शक्ती व्यापार कार्यही अद्भुतत्वात. ज्याचं स्वरूप अद्भुत आहे, ज्याची शक्ती अद्भुत आहे, ज्याचा व्यापार अद्भुत आहे आणि ज्याचं कार्य अद्भुत आहे म्हणून त्याला अद्भुत ही संज्ञा दिलेली आहे. सनात सनातन तमः कपिलः कपिरव्यरप्ययः स्वस्तिदः स्वस्तिकृत स्वस्ति स्वस्तिभुक् स्वस्ति दक्षिणः. या 109 क्रमांकाच्या श्लोकामध्येही 10 नामांचं वर्णन आहे. यात पहिलं नाम आहे सनात. सनात या शब्दाचा अर्थ आहे इति निपातः चिरार्थ वचन. सनात हा एक चिरकाल वाची निपात आहे. खूप काळापासून असलेला आणि खूप काळापर्यंत राहणारा. म्हणजे कुठपर्यंत राहणारा? जोपर्यंत काळ आहे तोपर्यंत राहणारा. काळ संपला असं होतं, अरे काळ संपतो पण हा संपत नाही का? अरे हे काळाचं स्वरूप आहे म्हणून कालश्च परस्य एव विकल्पना क्वापि. काळ हा सुद्धा परमात्म्याचाच एक विकल्प आहे. किंवा कालोस्मी लोक क्षयकृत प्रवृद्धो हे प्रभूंनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि विष्णू पुराणामध्ये भगवंताच्या या रूपाचं वर्णन करीत असताना सांगितलं परस्य ब्रह्मणो रूपम पुरुषः प्रथमं द्विज व्यक्ता व्यक्ते तथैवान्ये रूपे कालः तथा परम. परब्रह्माचं पहिलं रूप सांगितलं पुरुष. त्यानंतरचं सांगितलं अव्यक्त नाम प्रकृती. तिसरं सांगितलं व्यक्त नाम महत्त्व इत्यादी. आणि त्यानंतरचं रूप आहे ते काळ हे रूप आहे. म्हणून चिरकाल पर्यंत राहणारा म्हणा किंवा काळाच्या सुरुवातीपासून काळाच्या शेवटपर्यंत असणारा हा जो निपात सनात या नावानं सांगितलं. म्हणजे दीर्घकाल असणारा तो आहे. त्यानंतर सांगितलं सनातनतम. परमात्मा सनातनतम आहे. सर्व कारणत्वात
विरीचादीनाम अपि सनातनानाम अतिशयेन सनातनत्वात् सनातनतमः. सनातन, सनातनतर आणि सनातनतम सगळ्यांचं कारण असलेला परमात्मा आहे. यात सनातनतर कोण आहे? बघा तुम्ही, ज्यांचं आयुष्य खूप आहे यांना सनातन म्हणा. ज्यांचं आयुष्य त्यांच्यापेक्षाही खूप आहे त्यांना सनातनतर म्हणा. आणि सगळ्यांपेक्षा अधिक आयुष्य असलेला जो आहे त्याला सनातनतम म्हणा. नामदेव महाराजांचा अभंग आहे, खूप मोठा आहे. 14 कल्प मार्कंडेय पडे बगदाल घरचा निमिष मोडे गेले एवढे अरे म्हणा. हे सगळे जातात पण हे सनातन आहे. का? यांच्या स्मरणानं, मार्कंडेय ऋषी इत्यादिकांच्या स्मरणानं मनुष्याला आयुष्य वाढतं. म्हणून हे सनातन आहेत. पण यांच्यापेक्षाही सनातन तर कोण आहेत? विरींची इत्यादिक आहेत. यांचं आयुष्य खूप मोठं आहे. म्हणजे यांचं एक कल्पाचं असेल तर त्या एका कल्पाचा एक दिवस आहे, असं ब्रह्मदेवांचं आयुष्य. म्हणून हे आयुष्य खूप मोठं आहे. पण असे अनंत ब्रह्मदेव ज्याच्या जीवनात जातात, नाही ब्रह्मदेवाचा जन्मच याच्यापासून होतो, ब्रह्मदेव जातातही याच्या समोर, असं सतत होत राहतं, असा परमात्मा आहे. म्हणून सगळे जातात पण हा कधीच जात नाही, म्हणून त्याला सनातनतम म्हणायचं. त्यानंतर सांगितलं कपिलः वडवानलस्य कपिलः वर्णः इति तद्रूपी कपिलः. वडवानल एक दावानल असतो आणि एक वडवानल असतो. दावानल या शब्दाचा अर्थ आहे वनात निर्माण होणारा जो अग्नी आहे. वृक्ष झाडाच्या घर्षणानं निर्माण होणारा जो अग्नी आहे त्याला दावानल म्हणतात. आणि समुद्रात निर्माण होणारा जो अग्नी आहे त्याला वडवानल म्हणतात. दावानल जो असतो तो रक्तवर्णाचा आहे, लाल वर्णाचा आहे. पण वडवानल जो असतो तो मात्र काळ्या वर्णाचा आहे. आणि वडवानळ हे भगवंताचंच रूप आहे. म्हणून तो परमात्मा सुद्धा वडवानल रूपी कपिल हा. वडवानलाचा वर्णही कपिल आणि भगवंताचा वर्णही कपिल, म्हणून त्याला कपिल म्हटलं. त्यानंतर कपिही कम जलम रश्मिभिः पिबन इति कपिः सूर्य. कम नाम जलम, कम म्हणजे पाणी, आणि ते आपल्या किरणांनी जो पितो त्याला कपी म्हणायचं, त्याला सूर्य म्हणायचं. कपिर्वरा होवा, आणि एक वरा भगवंताचं नावही कपी आहे. कपिर्वराह श्रेष्ठा श्रेष्ठश्च इति वचनात. कपी वराह आहे आणि तो श्रेष्ठ आहे असं वचन आहे. म्हणून कपी. त्याच्या पुढचं वर्णन सांगितलं प्रलये अस्मिन अपियंती जगंती इति अप्ययः. प्रलय काळामध्ये सुद्धा, प्रलय काळामध्ये हे जग भगवंताच्या ठिकाणी विलीन होतं, म्हणून त्याला अप्यय असं म्हटलं जातं. या ठिकाणी जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात की विष्णू सहस्रनामातलं 9वं शतक संपलं. पुढचं जे नाव आहे स्वस्तिदः, हे जे नाव आहे ते 951 नाव आहे. स्वस्तिदः भक्तानाम स्वस्ति मंगलम ददाती इति स्वस्तिदः. जे आपले भक्त आहेत त्यांना सतत मांगल्य प्रदान करणारा तो आहे, म्हणून त्याला स्वस्तिद असं म्हणा. तेच करतो म्हणजे मंगलच करतो. मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षः मंगलायतनो हरिः. ज्याचं यन्नाम अमंगलघ्नम श्रुतम अथ गदितम असं वर्णन श्रीमद भागवताच्या दशमस्कंधाच्या 90व्या अध्यायाच्या उपांत्य श्लोकामध्ये केलं. तर ज्याचं नाव घेतलं तरी अमंगलाचा नाश आहे, ज्याचं नाव ऐकलं तरी अमंगलाचा नाश आहे, म्हणून तो स्वस्तीकृत आहे. आणि पुढे सांगितलं स्वस्ती नाही, अरे मंगळाचं स्वरूपच तो आहे. कसं? मंगल स्वरूपम आत्मीयम परमानंद लक्षणम इति स्वस्ती. स्वतःचं परमानंद लक्षण हेच मंगल स्वरूप आहे. मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी. परमात्मा मंगल रूप आहे. आता अजून काय सांगितलं? स्वस्ती भुक तदेव भुंक्ते इति स्वस्ती भुक. भक्तानां मंगलम स्वस्ती
भुनक्ती इति स्वस्ती भूक. भूक शब्दाचे मागे दोन अर्थ सांगितले, भुंकते आणि भुनक्ती. भुंकते म्हणजे भोग घेतो, भक्ताच्या मांगल्याचा जो भोग घेतो. भोग घेतो म्हणजे काय? भक्ताच्या मांगल्यानं जो आनंदित होतो. भोग घेणं म्हणजे काय? आनंदी होणे. तर आनंदी होतो भक्ताच्या मांगल्यानं आणि भक्ताच्या मांगल्याचं संरक्षण करतो. भक्ताच्या ठिकाणी जे मांगल्याचा योग आला त्या मांगल्याचा क्षेम करण्याची जबाबदारी सुद्धा योगक्षेमम वहाम्यहम या रूपात परमात्मा करतो. म्हणून स्वस्ती भुनक्ती इति वा स्वस्ती भूक. आणि स्वस्ती रूपेण दक्षते वर्धते स्वस्ती दातुम समर्थः इति स्वस्ती दक्षिणा. स्वस्ती रूपानं वाढतो, कल्याण करण्यामध्ये समर्थ असतो, म्हणून त्याला स्वस्ती दक्षिण अशा प्रकारे म्हटलं. अजून एक आहे, दक्षिण शब्द आशुकारिणी वर्तते. दक्षिण हा जो शब्द आहे तो पटकन करणे या अर्थानं वापरला जातो असं जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराजांचं म्हणणं आहे. म्हणून दक्षिण शब्द म्हणजे पटकन कल्याण करतो, कल्याण करायला वेळ लावत नाही अशा प्रकारचा हा परमात्मा आहे. वर्णन आलं, ब्रह्मवैवर्तक पुराणात आलेलं वर्णन आहे की स्मृते हे सकल कल्याण भाजनम यत्र जायते पुरुषस्तम अजम नित्यम व्रजामि शरणं हरिं किंवा स्मरणादेव कृष्णस्य पापसंघात पंजरम शतधा भेदमायाती गिरिर्वज्रहतो यथा. सगळ्या कल्याणांचं भाजन असलेला, पात्र असलेलं ते साध्य केवळ भगवंताच्या स्मृतीनं प्राप्त होतं. असा तो पुरुष, असा तो अज, असा नित्य असलेल्या त्या श्रीहरीला मी शरण जातो. आणि भगवंताच्या स्मरणानं पापाच्या समूहाचा पिंजरा, त्याचे शेकडो तुकडे पटकन होतात असा तो परमात्मा आहे. म्हणून त्याला स्वस्ती दक्षिणा अशी संज्ञा आहे. एकूण ही जी 48 नावं आहेत, या 48 नावांचा विचार या निमित्तानं आपल्याला करता आला. खरोखर माऊली संस्थांचे आमच्यावर या निमित्तानं फार मोठे उपकार आहेत. आता जाता येत नाही, माऊलींच्या समाधीकडे, माऊलींच्या त्या रूपाकडे सतत दृष्टी लागून राहिलेली आहे. तिथे जाता येत नाही हे शल्य अंतःकरणाला सतत आहे. महिन्यातून 2 महिन्यातून कधीतरी तिथली धूळ जरी मस्तकाला लागली तरी अंतःकरण खूप खूप पावन होतं. अशी स्थिती असतानाही आता तिथे जाता येत नाही. सेवा खंडली की काय असं वाटतं. पण संस्थांनं हे खूप मोठे उपकार केले की कोणत्या ना कोणत्या निमित्तानं माऊलींच्या चरणाची सेवा दिली. ही माऊलीची सेवा सतत होत राहो आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या या नामाचं चिंतन होत राहो ही माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 पुंडलिक वरदहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.